हॅलो हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीचा होता। आता बाप्पा तर घरी आले होते, आता त्यांना सजवायचं काम चालू होतं माझं, पण ते काही नीट जमतच नव्हतं मला, कारण याआधी मी कधीही असं पगडी वगैरे काही बांधलं नव्हतं। पहिल्यांदाच मी असं काहीतरी करत होते, पण आता ते कपडा पण थोडंसं सॉफ्ट होतं, त्यामुळे जरा जास्तच निष्ठू चाललं होतं। तरी मला तेच करायचं होतं, म्हणून मी त्याच्यासोबत मागेच लागून बसले होते की कसं पण करून मला ते रेडी करायचंच आहे म्हणून। आता ते शेवटी बनवून रेडी झालं होतं। त्यानंतर आता धोती बनवायला घेतली, तर धोती बनवता वेळेस गम पण संपलं होतं। तर गम संपलं तरी मी ते काही बनवायचं सोडलं नाही, डबल टेप वगैरे लावून त्याला कंप्लीट करून घेतलं। आता ते झाल्यानंतर डेकोरेशनची बारी होती। तर डेकोरेशन सुद्धा आधी जे डिसाईड केलं होतं ते करून बघितलं होतं, तर खूप बेकार दिसत होतं बनल्यानंतर पूर्ण ते, त्यामुळे परत सगळं उकलून परत करायला घेतलं होतं मी। ते सगळं काढण्यामध्ये माझा 1 ते 1.5 तास असंच वाया गेला होता। आता मला बिलकुल उशीर करायचं नव्हतं, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी पटपट जे काही करायचं होतं ते फटाफट करत होते। आता माझ्याकडे काहीच आयडिया नव्हतं मला की कसं करायचंय काय करायचं ते, जसं समजत गेलं तसं करत गेले। त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर असं काही माझं डेकोरेशन दिसत होता, तुम्ही बघू शकता कसं दिसते मला नक्की कमेंट करून सांगा। आता एवढं करायला पण मला 1 तास अजून लागला होता, तरी सुद्धा डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर मस्त वाटत होतं, त्यामुळे काही वेळ गेला तरी काही वाटत नव्हतं। त्यानंतर मी छान असं स्वतः सुद्धा रेडी झाले। त्यानंतर आवनीला पण छान नवारी साडी घातली होती मी आज। आता बाप्पाला आगमन करायचं होतं, ते त्याच्या आधी जे काही पूजा करायची ते केली। त्यानंतर मस्त असं बाप्पाला बसवत होते मी तिथं। आता ते बाप्पाला बसवण्याच्या आधी ना थोडंसं असं बघावं लागतं, ते म्हणजे बसवल्याच्या नंतर असं सरकू नये म्हणतात, त्यामुळे थोडंसं केअरफुलीच बसवते मी की वाकडं तिकडं नाही झालं पाहिजे म्हणून। त्यानंतर ते मी जे काही फुलं वगैरे आणायचे होते तेव्हा ते घेऊन आले होते। आता हे मागे लावायचं होतं मला, पण मी विसरून गेले होते। त्यानंतर त्याला सुद्धा मस्त असं लावून घेतलं, ते सुद्धा व्यवस्थित बसलं होतं। ते झाल्यानंतर आता जे काही पूजा करायची असते ते करायला घेतली, छान कळस वगैरे मांडून घेतलं मी। आता हेच करायला मला वेळ लागतो, काय माहित कोस काय तसं वाटतं, म्हणजे सगळं करून ऑलरेडी रेडीच असतं, मला ताटामध्ये छान मांडून घेते, तरी सुद्धा खूप वेळ लागतो मला हे सगळं करायसाठी। तरी सुद्धा कसं बसं करून शेवटी टाइम पत्र सगळं झालं होतं। आता देवाचं काम म्हणलं की काही ना काहीतरी उशीर तर होणारच होतं, कारण काही ना काहीतरी राहूनच जातं। आपण कितीही आठवण करून सगळं घेतलं तरी सुद्धा काही ना काहीतरी राहतच। तरी सुद्धा सगळी माझी पूजा मस्त झाली होती। त्यानंतर छान असं समय वगैरे लावून घेतले मी। त्यानंतर आता पार्थ सुद्धा रेडी झाला होता, आता त्याचं सुद्धा चालू होतं की कधी होणार, मला लड्डू खायचे आहेत म्हणून। आता तो तर नेहमी असं मध्ये मध्ये करतच असतो। आता आरती पण त्यालाच करायची असते, बाकी कोणत्याही पूजाला तो येत नाही, पण गणपती बाप्पाच्या आरतीला ते एकदम पुढे उभा टाकतो आणि त्याला स्वतःलाच करायची असते, कोणाला हात पण लावू देत नाही। तर म्हणलं तूच करणार बाबा, घे तूच आधी। त्याला आरती लावजे पत्र पण दम नव्हता। त्यानंतर त्याला टीका लावला, त्यानंतर त्याच्या पप्पाला पण छान असा टीका वगैरे लावून घेतला मी। त्यानंतर आवनीला वगैरे टीका लावला। आता आवनी म्हणजे आज कॅमेरामॅन झाली होती, त्यामुळे ती जास्त दिसत नसेल तुम्हाला याच्यामध्ये। त्यानंतर पार्थने असं मस्त आरती केली। आरती केल्यानंतर त्याच्या डोक्यावर टोपी घातलं नव्हता, ते बीचमध्येच मी त्याला टोपी घेऊन घातली होती। आता तो आधी घालून द्यायचा नाही, पण आता आज आरती ऑलरेडी चालू होती, त्यामुळे तो काही जास्त काही म्हणला नाही। छान असं टोपी वगैरे घालून त्यांनी पण छान असं आरती केली। त्यानंतर आवनी पण अशी आरती केली। आवनीला असा लुक केला होता, कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा मला। आता आमची पूर्ण पूजा करून झाली होती। त्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आम्ही सगळ्यांनी। त्यानंतर मी पण थोडंसं गुलाल व्हावला देवाला। ते झाल्यानंतर आता थोडंसं नारळ जे काही फोडायचं होतं ते आवनीच्या बाप्पांना नारळ फोडून घेतलं। तर असा होता आमचा आजचा दिवस। तुम्हाला सर्वांना कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।